नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समोर एक मोकळा प्लॉट दिसेल ज्याच्यामध्ये फक्त मोगली एरंडच माजलेला आहे। जर राज्यकर्त्यांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर अक्कल असेल, बुद्धी असेल तर याचं कधीच गार्डनमध्ये रूपांतर केलं गेलं असतं। परंतु इथे राहणारी सगळी माणसं सर्वसामान्य आहेत, घरकुलमध्ये राहणारी, त्यांच्या मुलांच्या खेळण्या बागडण्याकडे प्रशासनाचं काही लक्ष दिसत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलोय। आमच्यासोबत आमचे उमेदवार आहेत अविनाश जोगदंड आणि शलाका कोंडेवार। तर अविनाशजी, आता तुम्ही या प्रभागातून निवडणूक लढत आहात, तर या विभागातील आणखी काय काय समस्या आहेत? एक तर रस्त्यावर म्हणजे भर रस्त्यातून जाता येता रस्त्या ते सुद्धा इथल्या लोकांना, नगरसेवकांना किंवा अधिकाऱ्यांना सोडत आलेले नाही। छानपैकी गार्डन होऊ शकते त्याच्यामुळे तयार। काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे तिकडे? बरोबर का असं घरकुलची आपण गेटवरती आहोत। नमस्कार, मी अविनाश जोगदंड। आज या ठिकाणी घरकुल या ठिकाणी हा जो बघितलेला जो म्हणजे एरंड हे जे माजलेलं आहे, इथे बऱ्याच वर्षापासून येथे कचरा कुंडी सारखं येते। बाहेरचे लोक काय करतात की आतले लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात। या ठिकाणी कचरा आणून टाकल्यानंतर मच्छर होतं, मच्छर झाल्यानंतर इथे दुर्गंधी पसरली जाते। दुर्गंधी पसरल्यानंतर लोकांच्या आरोग्यावर जो विपरीत परिणाम होतो आणि लोक आजारी पडतात। आणि आजारी पडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी शासकीय दवाखाना नाही सर, किंवा आतमध्ये गटारांचा मोठा प्रश्न आहे। गटार तुंबले जातात आणि गटार तुंबल्यानंतर त्याचं बाहेर पाणी येतं। पाणी बाहेर आल्यानंतर दुर्गंधी पसरली जाते आणि दुर्गंधी पसरल्यानंतर या लोक आजारी पडतात। आणि म्हणून इथे या ठिकाणी या प्रभागामध्ये एकतर शासकीय दवाखान्याची गरज आहे। दुसरं, या प्रशासनाने ज्या आता कचराकुंड्या जे ठेवल्यात, डस्टबिन ठेवल्यात, ह्या अपुऱ्या आहेत। तिथे भरल्यानंतर लोक खाली कचरा टाकतात, त्याच्यामुळं अजून जास्त गंदगी पसरली जाते। या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे, या ठिकाणी गार्डन बनवलं जाऊ शकतं। गार्डन केल्यानंतर इथे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभं केलं जाऊ शकतं। मुलांना खेळता येतं, विरंगुळा केंद्र होते आणि एखादा शासकीय दवाखाना सुद्धा या ठिकाणी केला जाऊ शकतो। दुसरा मुद्दा असा, सगळ्यात अतिशय महत्वाचा असा, या ठिकाणी खूप मोठी अशी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या मानाने या ठिकाणी पोलीस चौकीची अतिशय गरज आहे। पोलिसांची गाडी आलेली आहे, पोलीस चौकीची अतिशय गरज आहे। सारख्या मारामारी होतात इथं सारख्या मारामारी होतात, इथे सारखे म्हणजे भांडणं होतात आणि हे भांडणं सगळे इथं जास्त विपरीत परिणाम झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल होतात आणि मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळं झाल्यानंतर मग पोलीस येतात आणि त्याचा काय उपयोग होत नाही। म्हणून या प्रभागामध्ये एकतर येथील माणसांचे जीवन हे सुखसुविधा करण्यासाठी किंवा करण्यासाठी आपल्याला, मी या ठिकाणी या प्रभागात उभा आहे नगरसेवक म्हणून, जे उमेदवार म्हणून मला या येथील जनतेने निवडून द्यावं। निवडून दिल्यानंतर मी प्रथमतः या ठिकाणचं आरोग्यावर काम करेन सर। प्रदूषण या प्रभागाचं कसं कमी करता येईल, येथे ज्या परदेशामध्ये ज्या काही शासनाने ज्या सुविधा केलेल्या आहेत, या सुविधा